च्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जाव. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा आई पूर्ण करू हीच प्रार्थना. तर ना मी सगळं काही जे होतं ना सामान घेऊन आलेले होते, कारण मी कुमारिकांना बोलवणार होते. म्हटलं चला त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येऊया. आणि त्यातल्या त्यात मी ह्या वर्षी ना थोडंसं वेगळं केलं. म्हटलं पोती आणायचीच नाही, कारण की काय होतं ना घरी जाऊन सगळे ती तसेच ठेवतात, नंतर पाण्यात वगैरे इकडे टाकून देतात. त्यापेक्षा मग अशा काही वस्तू दिल्या आणि ते यूज होतील म्हटलं. त्यांच्यासाठी मी छान असे हंके आणलेले होते, त्यानंतर टिकलीचे पॉकेट आणि ह्या क्लिप आणलेल्या होत्या. तर 5 जणींना बोलवणार होते, तर असं 5-5 आणलेलं होतं. आणि म्हटलं मग ते 3 होत होतं, तेव्हा काही माझ्या लक्षात आलं नाही. मग घरी आल्यानंतर म्हटलं चला यामध्ये मग चॉकलेट घेतले येतानीच, तर ते टाकू म्हटलं, म्हणजे 3 वस्तू होणार नाही, कारण 3 देऊ नये तर 4 होतील. तर ह्या मी 2-2 अशा कट करून घेतलं त्यांना देण्यासाठी. छान आहे, क्वालिटी पण मस्त आहे. तर हे सगळं पॅक करून घेणार आहे. तर कसं काय करते ते तुम्ही बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सगळं काय यामध्ये मी शेअर करेन. आम्ही बाहेर पण गेलो होतो कुठे, ते पण शेअर करणार आहे. सो व्हिडिओ स्किप नका करू. आणि त्यातल्या त्यातनं मी खूप दिवसानंतर आज व्हिडिओ पोस्ट करते तुमच्यासोबत, म्हणजे मोठा व्हिडिओ, कारण छोटा तर करते कारण वेळच भेटत नाही आहे. पण म्हटलं चला आता आज जर होतं थोडंफार शूट केलेलं तर तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं. तर नक्की सगळ्यांनी व्हिडिओ बघा. नोटिफिकेशन नाही आलं तरीही बघा. तर मी इथं या पिशव्या आणलेल्या होत्या झिपच्या, त्यामध्ये मग मी हँकी, त्यानंतर टिकली आणि ते क्लिप वगैरे ठेवले आणि एक चॉकलेट असं पॅक करून दिलं, म्हणजे त्यांच्या हातातून पण इकडे तिकडे पडणार नाही आणि व्यवस्थित राहील. बघा किती सुंदर दिसतं आहे. जेवढं माझं बजेट होतं तेवढं मी सामान आणलं होतं. तर सगळेच एक एक करून पॅक करून ठेवणार आहे. त्यानंतर मग मुलींना मी संध्याकाळी 6 वाजता बोलवलेलं आहे, तर तोपर्यंत मग सगळं आवरून जाईन. म्हटलं त्यांना दूध वगैरे बनवूया, मसाला दूध, आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे. तर मी घरीच बनवलेलं होतं, थोडं काही विकत घेऊन आले त्यांना देण्यासाठी. तर जेवण वगैरे काही बनवणार नाही आहे, फक्त नाश्ताच करणार होते, कारण एवढा वेळ नव्हता. कारण मी आले 2 वाजता. त्यानंतर फरची वगैरे सगळं काही पुसून घेतलं, घरातलं सगळं काही आवरलं. ते काय मी शूट केलं नाही तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी, त्यामुळे म्हटलं चला जे आहे ते शेअर करते. आणि मग कसं पूर्ण दिवस लागतो, किंवा मग आपल्याला 3 नंतर असं कसं मुली मग लेट येत नाहीत, किंवा मग सकाळी पण येत नाही, कारण स्कूल असतं, काहींच्या ट्युशन वगैरे असतात. आणि त्यातल्या त्यात माझी इथं काही जास्त ओळखीच्या पण नाही, पण लकीली भेटून गेल्या. दरवेळेस असं होतं नवनाथ पारायणाच्या वेळेसही मला वाटलं मुलं नाही भेटणार, पण मग भेटून गेले होते आणि खूप छान झालं होतं ते पण. आणि आजचंही मार्गशीर्ष महिन्यातलं महालक्ष्मीचं उद्यापन खूप म्हणजे खूप छान झालं. मी अपेक्षाही केली नव्हती की एवढं छान होईल. सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भद्रशभावर आणि सुरचंद्रिका यांचे राज्य गेले, वैभव ऐश्वर्य गेले आणि त्यांची अनन्य दशा झाली. एके दिवशी सुरचंद्रिका आपले पतीस म्हणाली, आपला जावई राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो काही संपत्ती देईल. त्याचप्रमाणे भद्रशह जावयाच्या राज्यात गेला. एका तळ्याच्या काठी विश्रांती केली. राजपुत्राशी तिचा विवाह झाला. सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे तर छान अशी कथा वाचली, कहाणी, त्यानंतर मस्त छान आरती केली. आणि बघा इथं मी मसाला दूध बनवत होते. पूर्ण काय रेसिपी शूट केली नाही, कारण इतका वेळही नव्हता. आपलं मसाला दूध आपण कॉमन बनवतो, काजू बदाम त्याची पावडर वगैरे करून, तर ते बनवलं होतं. आणि त्यानंतर नाश्त्यामध्ये इथं मी चिवडा बनवलेला होता घरी. त्यानंतर फरसाण आणली होती आणि रेवड्या वगैरे तर विकतच घेऊन आलेले होते. तर बघा इथं मस्त छान मी काढून घेतलं ग्लासमध्ये. त्यानंतर सगळ्यात आधी ना त्यांना मी हळदी कुंकू लावलं. त्यानंतर जे औक्षण करून घेतलं. त्यानंतर त्यांच्यासाठी मी ती गिफ्ट वगैरे आणलेलं होतं ना, केळी, तर मी तुम्हाला म्हटलं केळी आणि गिफ्ट देणार आहे. तर सर्वात आधी ना सगळ्यांचं ऑप्शन करून घेतलं. त्यानंतर मस्त छान झाडाला फुलं आलेले होते, तर म्हटलं चला यांना हे एक एक देऊया. आणि हे शेवंतीच्या फुलं ना खरंच खूप छान दिसतात, तर मस्त छान त्यांचं ऑप्शन करून घेतलं. त्यानंतर मग जे मी गिफ्ट आणलेलं होतं ना ते दिलं, तेही तुम्हाला दाखवते प्रत्येकीला. आणि यातली माझी एकच जण ओळखीची होती, पण लकीला एवढ्या सगळ्या भेटून गेल्या. आणि आपण असं म्हणतो ना, तर पण ती देवाचीच कृपा असते, सगळ्या गोष्टींना ॲटोमॅटिकच व्यवस्थित छान होतात. तर बघा असं असतं. म्हणजे 5 वाजेपर्यंत मला फक्त एकच कुमारिका भेटली होती, आणि त्यानंतर मग ते 4घी जणी भेटून गेल्या. फक्त सहज आठवलं की म्हटलं नाही बाबा हे येतील, म्हणून मग त्यांना फोन केला, तर त्याही आल्या.
तर असं मस्त छान आजचं माझं जे होतं ना उद्यापनाचं झालेलं आहे. तर बघा इथं मी तुम्हाला म्हटलं जे गिफ्ट आणलेलं होतं ते आणि केळी दिली त्यांना. त्यानंतर नाश्ता दिला सगळ्यांना. त्यानंतर मग ते दूध बनवलं होतं मसाला दूध, तर ते दिलं. सगळ्यांनी छान आवडीने खाल्लं आणि सगळ्यांना आवडलंही. तर मस्त छान अशी आजची पूजा, तुम्हाला पूजा पण मी दाखवलेली आहे, तर ती केली. मग त्यांनी सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि दूध तर सगळ्यात जास्त सगळ्यांना आवडलं. तर बघा इथं सगळ्याजणी करत्या आहे. तर त्यानंतर थोडेफार काही जे होते फोटोज वगैरे काढले, एक मेमरीज असते म्हणून. आणि मला आवडतंही, कुणी नावं ठेवले तरी चालेल म्हटलं, पण आपल्याला आवडतं ना तर आपण करायचं. त्यानंतर ना आम्ही आदल्या दिवशी ना गेलो होतो, इकडे साईट इकडे आहे आणि बघा रोड कसा आहे. हा फर्स्ट टाईमच गेलेलो होतो, याआधी काही आम्ही कधी गेलेलो नाही आहे, पण यांना सहज म्हटलं चला सुट्टी होती तर येऊ म्हटलं जाऊन, तर म्हणून गेलेलो होतो. तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवते. मला आधी वाटलं की आपल्याला वरती चढून जावं लागेल, म्हणून मग मी असा ड्रेस वगैरे घातलं होतं, कारण वरती जावं लागेल म्हणून. आणि इकडे खूप डोंगर वगैरे आहेत. तर मला आधी काही इतकं माहीत नव्हतं, कारण मी कधी संभाजीनगरला जास्त कधी आलेली नाही आहे. फर्स्ट टाईमच आम्ही आलेलो आहोत आणि म्हटलं चला कुठल्याही सिटीत गेलो, तुम्ही गुजरातलाही सगळं काही माझे व्हिडिओ बघितले असते. एक्सप्लोअर करायला मला खूप जास्त आवडतं आणि प्रत्येकाची इच्छा असते. लोक किती नावं ठेवतात की काय फिरतात वगैरे, कुठेही जातात, पण त्याला काय मला काही वाटत नाही आणि मी इतकं काही लक्ष पण देत नाही. आपलं काम आहे, आपल्याला आवडतं तर आपण जायचं. तर बघा असं वरच्या बाजूला होता हा रोड, असं टेकडवरती आहे साईड एकटी जी आहे ती. आणि म्हटलं चला साईबाबांचंही छान दर्शन होईल. मस्त छान हवा होती. आणि पिल्लू बघा, पिल्लूला ते एकदम फिरायलाच आवडतं. आणि फायनली आम्ही तिथं पोचलो. तर बघा किती सुंदर आणि छान आहे बघा. तर ते इथं कामच चालू आहे. मी फक्त इथं तर हे जे आहे ना गुगलवरती फोटोज दाखवत होतं फक्त साईबाबांचे, बाकी जास्त काही नव्हतं. पण आता वरती जाऊन ना इथं छान असं मंदिर बनवतं आहे, कामच चालू आहे तिथं. आणि तिथं पूजा वगैरे पण आहे. 1 तारखेला महाप्रसाद पण आहे. जर कोणी माझे व्हिडिओ इथं संभाजीनगरमधून बघत असेल, कुणाला जायचं असेल तर बिंदास जाऊ शकतात. तर गेल्यानंतर ना फिलूलाही छान वाटलं. आणि आतमध्ये जे आहे ना छोटं मंदिर आहे बघा, तिथं साईबाबांची खूप छान मूर्ती आहे. बघा तुम्ही गेल्यानंतर बघू शकतात. खूप म्हणजे खूप सुंदर आहे, मला तर खूप आवडलं. इतकं वरती असं टेकडीवरती छान असं बनवलेलं आहे त्यांनी. आणि मस्त खूप दिवसानंतर असं मंदिरामध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. आम्हालाही छान वाटलं आणि सगळ्यात जास्त पिल्लूला तर आमच्या खूप आवडतं कुठेही बाहेर फिरायचं जायचं. सगळ्यात जास्त त्याच्यासाठी म्हणजे खूप त्याला असं आवडतंय. तुम्हाला दाखवते तिथं काम वगैरे पण चालू होतं. आणि तिकडं कसं ते द्वारकामाईसारखं बनवलेलं आहे. तिकडं काय मी जास्त शूट नव्हतं केलेलं, तरी पण तुम्हाला थोडंसं केलेलं आहे ते दाखवते. तर बघा इकडे आहे हे असं द्वारकामाईसारखं, तिथं कसं आहे शिडीला तसं त्यांनी बनवलेलं आहे. तर मस्त आहे, छान आहे, एकदम शांतता वातावरण असतं तिथे. साईडने जरी रोड गेलेला आहे तरी एकदम शांतता आहे. बाहेरून तुम्हाला इथं लूक दाखवते बघा इथल्या साईडनं. आणि इथं हे काम चालू आहे त्यांचं. खूप सुंदर आहे. आम्ही सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर म्हटलं चला तिकडच्या बाजूनी ना डोंगर आहे, तिकडे थोडंसं जाऊया, कारण मला थोडंसं गाडी पण शिकायची होती आणि थोडंसं बसू म्हटलं इथं बसण्यापेक्षा मग पलीकडच्या साईडनी. आणि बघा खूप सुंदर आहे आणि छान असं दर्शन झालं. तर कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर वगैरे सगळं कमेंट करून सांगा. त्यानंतर महालक्ष्मीचं माझं उद्यापन कसं वाटलं तेही सांगा. आणि तुम्ही कधी गेलेले आहे का इकडे साईट इकडेला तेही कमेंट करून सांगा. खूप सुंदर आहे. मला तर वाटलं तुम्हाला म्हटलं ना वरती आहे की काय डोंगरावरती, म्हणजे आपल्याला चढून वगैरे जावं लागेल, पण नाही, आपण डायरेक्ट तिथं गाडी घेऊन जाऊ शकतो. खूप जास्त काही वेळ पण लागत नाही, आम्हाला एकदम जवळ होतं. त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं. खाली बघा इकडे डोंगर दिसत असेल तुम्हाला, खालच्या बाजूला आहे. आणि तिकडनं पलीकडं आपण डोंगरावरती जाऊ शकतो बहुतेक. तर असं महालक्ष्मीचं उद्यापनही केलं. आणि आदल्या दिवशी आम्ही तिकडे साईट इकडेला गेलो होतो, ते पण तुमच्यासोबत शेअर केलं. तुम्ही कधी नसेल गेलं तर नक्की जा, सुंदर आहे. जर इथं कोणी राहत असेल संभाजीनगरमध्ये तर. आणि महालक्ष्मीचं उद्यापनही खूप छान झालं. तर असाच छोटासा व्हिडिओ होता. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.